राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र त्यापूर्वी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आता फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदान प्रक्रिया 20 आणि 21 डिसेंबर रोजी पार पडेल. जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी घेतला आहे. बारामती नगर परिषदेत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत होती. मात्र ही प्रक्रिया 2:45 वाजताच बंद झाली होती. याशिवाय उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या. यावर काही जणांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयाने भाजपच्या 2 उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबतही न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितलं जात आहे. निवडणूक पुढे ढकलल्याने बारामतीत पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर आणि फलटण नंतर बारामतीची निवडणूक देखील पुढे गेली आहे. निवडणूक आयोगाने तसे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. बारामतीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह 7 प्रभागातील उमेदवारांविरोधात बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल सत्र न्यायालयाने दिला. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. मात्र नैसर्गिक न्याय तत्वानुसार निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे त्याची अपिलाची मुदत संपली नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.